आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेहरू यांचा आणि त्यांचेच याच कंपनीचे मालक भाई कलिंगन आपल्यासोबत आहेत. भाई काका, सुरुवातीला आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि तदनंतर यांच्याशी आपण चर्चा करूया. आजचा जो नाट्यप्रयोग आहे अति काय आबा कलिंगन लिखित, त्या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका नेमकी काय आहे, काय सांगाल? माझी भूमिका नंदीची आहे, पण ते नंदीचं स्वरूपातून नंदू असा विषय केलेला आहे. कारण नंदी म्हटल्याच्यानंतर तिथे देवाला ते समजणार, कारण काहीतरी गुड राहिलं पाहिजे, म्हणून माझं नाव नंदू. नंदू आपल्या भक्तांना म्हणजे शिवाच्या भक्तांना सहाय्य करतो अशी भूमिका आहे. आत्ताच जर तुमची वेशभूषा बघितली असेल तर ज्या मिशा तुम्ही उभ्या ह्या करून ठेवल्या आहे, काय रहस्य आहे त्याविषयीचं? रहस्य असं काही नाही, पण काहीतरी लोकांना वेगळं वाटावं, त्या मिशा बघितल्यानंतर कोणाला तरी हसावं, कारण स्वतःचा विरंगुळा दूर करण्यासाठी आमचं नाटक पाहत असतात, त्यांना काहीतरी हसवण्यासाठी ह्या मिशांचा प्रकार असा केलेला आहे. बाकी काही त्याच्यामध्ये शास्त्र किंवा काही असं नाही, काही सर्वांचं मनोरंजन हो त्याच्यासाठी अशा मिशा लावलेल्या आहेत. साधारणतः आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची भूमिका, त्याच्यानंतर ही जी वेशभूषा आहे त्याविषयी तुम्ही सांगितलात. आजपर्यंत म्हणजे यंदाच्या नवीन सीझनमध्ये नवीन कलाकारांच्या संचात जे नाट्यप्रयोग चालू झाले, काय लोकांचा प्रतिसाद? मुंबईला गेला, त्याच्यानंतर इकडे गावातसुद्धा नवरात्रीला नाट्यप्रयोग सादर झाले, रसिकांचा कशा रीतीने प्रतिसाद लाभला आहे, काय सांगाल त्याबद्दल? प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. नाट्य कंपनीचे चांगले कलाकार आहे, निवडक कलाकार तुम्ही घेऊन नाट्य संच उभा केलेला आहे. कलेश्वराचा संच नेहमीच पुढे असतो आणि चांगलं कार्यरत कलाकार आमचे चांगले कार्यरत आहेत. त्याच्या मागचं हेतू म्हणजे काय, सगळेजण आपलं कंपनी आहे अशी म्हणूनच सर्व कलाकार आपलं भूमिका निभवत आहेत आणि रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. रसिक प्रेक्षकांची आम्हाला सगळ्यांची साथ चांगली आहे, सगळं चांगलं नाट्यप्रयोग करतात. असे जिकडे इकडे जातो तिकडे त्यांची बोलणं ऐकू येते. मुंबईला गेलो तिथे पण प्रेक्षक वर्गांचा चांगला प्रतिसाद होतो. चांगले नाट्यरसिक होते, चांगले तुम्ही कलाकार आणलेत, आम्हाला नाटक चांगलं बघायला मिळालं. आमचे दिवाळीची ही मिठाई गोड तुम्ही आमच्या तोंडात घातली म्हणून सुद्धा सांगितलं, त्याच्याबद्दल आम्हालासुद्धा अभिमान वाटला. कारण कलेश्वर दशावताराच्या वडिलांच्या नंतर ही कंपनी अजूनसुद्धा कार्यरत असून चांगले चालते, चांगलं त्यांचं नाव लौकिक होतं आहे, ही ते इच्छा आमची होती, ती इच्छा पूर्ण होत आहे असं मला वाटतं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुमची भूमिका, त्याच्यानंतर जो रसिकांचा प्रतिसाद आहे त्याविषयी तुम्ही चर्चा झालात. तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मीना अथवा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, शुभेच्छा सगळ्यांना, शुभेच्छा. नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा या ठिकाणी आजचा नवीनच नाट्य शुभारंभ होत आहे. आनेली येथील श्रीदेवी सातेरी मंदिर येथे जत्रोत्सवानिमित्त, आणि त्याच या कंपनीतील संगीत साथ आपल्यासोबत पहिल्यांदाच आहे आणि त्यांची संगीत साथीतील हार्मोनियम वादक बुवा निखिल जोशी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे. बुवा, गाव कोणता तुमचा? पाटपरोळे गाव. साधारणतः आजचा जो नाट्यप्रयोग आहे पहिल्यांदाच नवीन चरित्र या ठिकाणी सादर होतं आहे. साधारणतः चरित्र ज्यावेळी नवीन असतं त्यावेळी तुमच्या संगीत साथीची चर्चा केली जाते, मग त्यावरून प्रवेश किंवा काय ह्याची जी सांगड संगीताची घालत असताना कशा रीतीने तुमचा ताळमेळ असतो? ताळमेळ म्हणजे आता सर्वप्रथम एखादं नवीन नाटक असेल, आज नानेली गावात नाट्यप्रयोग आहे. दरवर्षी या स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा नवीन नाट्यप्रयोग ओपनिंग हा नानेली गावात होतो. सर्व लोक येतात, आवर्जून येतात की नवीन नाट्यप्रयोग बघण्यासाठी. त्यापाठी एक जबाबदारी पडते की बाबा नवीन नाटक आहे, लोक त्या दृष्टीने नवीन नाटक बघायला येतात. तर त्या काहीतरी असं लोकांना त्या याच्यातून वेगळं काहीतरी वाटलं पाहिजे. आता एखादं नाटक असेल तर त्या नाटकाची पार्श्वभूमी काय, त्याने त्या प्रसंगारूप त्याची गाणी
बघ एखादा कुठला तरी असुर असेल तर तो कसा असेल, एक देवी असेल, एक राक्षस असेल, कुठल्याही प्रकारे काय जशी एंट्री असेल तसं त्याची गाणी रचत गेली का त्या नाटकाची सांगड बांधून जितकं चांगलं वाटेल तितका करण्याचा प्रयत्न करतो नवीन नाटक. असं पहिल्या दिवशी जरा टेन्शन असतं, एकदा इथे ब्रॅकेट बसलं का बरोबर व्यवस्थित जातं. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घेता आली तर सुरुवातीला प्रश्न करतोय, जे तुमचं हार्मोनियम वादन आहे ते तुमचे गुरुवर्य कोण? गुरुवर्य कैलासवासी पुरुषोत्तम पुळेकर बुवा, सुरुवात त्यांनी करून दिली. त्यानंतर असे छोटे मोठे बुवा गुरुवर पाठी लागून अजूनपर्यंत आम्ही शिकतच आहोत, म्हणजे मरेपर्यंत आम्ही शिकतच राहणार आहोत. आजन्म विद्यार्थीच असतो जो मनुष्य आहे. हे तुमच्या गुरूंच्या बाबतीत झालं. दशावतार क्षेत्रामध्ये आजपर्यंत किती वर्ष तुम्ही हार्मोनियम वादन केलेलं आहे? दशावतार क्षेत्रात हार्मोनियम वादन मी 4-5 वर्ष केलेले आहे. त्याआधी मी सोंग करायचो, पात्र करायचो दशावतारामध्ये. कॉमेडी पात्र केलेले आहेत, गणपती केलेले आहेत. सुरुवात माझी एका अंबाल्यापासून झालेली आहे. अंबाल्यापासून सोंग केली, त्यानंतर आता त्या पेटीच्या गल्लीत आम्ही आता घुसलेलो आहोत. सोंग कोणकोणत्या कंपनीत? सोंग अमृतनाथ सिद्धेश्वर नाट्य मंडळामध्ये गणपती केलेले आहेत. सुरुवात आमची तिथूनच झाली. आमची स्वतःचीच कंपनी होती, मालकच आमच्या इकडचे जवळचे होते. तिथून आमची सुरुवात झाली. त्यानंतर पुढे सुरुवात झाली ती मग ह्या देशात क्षेत्रात आलो. साधारणतः हे जे नाट्यामध्ये पात्र करायचं जे तुमची सुरुवात झाली, किती वर्ष आली त्याला 7-8 वर्ष आली. 7-8 वर्षानंतर हार्मोनियमकडे कसे काय वळलं? हार्मोनियमकडे म्हणजे काय आकर्षण झालं, काय वेगळे, काय कसं वाजते, काय वाजते. घराकडे होती पेटी, आणली तेव्हापासून ते एकदा बसलो त्या पेटीवर, तो हात जो पडला तो आजपर्यंत हात पडत आहे, ह्याच्या पुढे पडतच आहे. गणपतीचे 7 ह्याला आहेत. मग आजपर्यंत कोणकोणत्या दशावतार कंपन्यांमध्ये हार्मोनियमसाठी ठरलात वादन करताय? आज सर्वप्रथम अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ मापण, त्यानंतर तर स्थापेश्वर दशावतार नाट्य मंडळ डेगवे, त्यानंतर महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी, आणि आज स्वतः मला बाबी कलिंगड प्रस्तुत कलेश्वर नाट्य मंडळात मी गेले 3 वर्ष कार्यरत आहे. नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगडमध्ये आल्यानंतर जी काही तुमच्यासाठी संगीत साथीसाठी तुमच्यासोबत असणारे पखवाज वादक सिराज मोरजकर किंवा या अगोदरसुद्धा प्रसाद नाबर, म्हणजे ही जी तुम्हाला लिंक मिळत गेली, लोकमत कशा प्रकारे मिळत गेलं आणि काय वाटतंय तुम्हाला रसिकांचा प्रतिसाद मिळून? खरं सांगायचं तर ज्या कंपनीत मी ठरलो त्यामुळे माझ्या 1 वर्षाच्या आत जास्त मला कुठली संगीतात लाभली नाही, किंवा मी ज्या कंपनी जास्त 1 वर्षाच्या वर राहिलो नाही. तरी पण कसं जे बरोबर जितके सहकारी गावले खरोखर चांगले गावले, सपोर्ट करणारे गावले. असं कुठलाही असं नाही बा मागे खचणार असा कुठला मला लाभला नाही, आणि याच्यापुढे न लाभो अशीच गणपतीच्या प्रार्थना. सगळे कसे आम्ही आता सध्याच्या याला सगळे युवा असले, 3 जण आम्ही युवा आहोत, त्यामुळे आमचं एक मत पटकन होतं. तेच जर कोणतरी आमचं असं वयाचं जास्त असतं तो पटकन तो आमच्याशी ॲक्सेप्ट करत नाही कुठली गोष्टी पटकन. हे करूया ते करूया नको म्हणतो तो. आम्ही कसं हे करूया बरं वाटतं, होय करूया. त्यामुळे आमचं ब्रॅकेट व्यवस्थित बरोबर जमतं. आणि त्याच्या जुगे करून सध्या एक टॉप 5मध्ये तुमची संगीत साथ या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत असते. तुमच्यासोबत सिराज मोरजकर असतात, संदेश परब असतात. हे झालं तुमच्या या कंपनीच्या माध्यमातून. आणि आज जे रसिक आहेत तुम्हाला दाद देत आहेत, रसिकांसाठी आभारपर शब्द काय द्याल? आभार म्हणजे कशा रीतीने रसिकांचे आभार माना, कारण कलाकार हा रसिकांशिवाय अपूर्ण आहे. मग रसिकांचे आभारपर शब्द काय, त्यांना काय सांगणार? आज कोकणात दशावतार अर्धा दशावतार संगीत भागसुद्धा लोकांना जास्त, कारण बरेच अशी ठिकाणे जे लोकांना संगीत खूप आवडतं. अजून मी असं म्हणणार नाही की आम्ही टॉप 5 ला आहोत, टॉप 2 ला आहोत, असं काय नाही. कारण कसं आहे, ही स्पर्धा नाही आहे, ही कला आहे, आणि या कलेकडे कधी स्पर्धा करू नये अशी माझी वैयक्तिक मत आहे. एक हवा ही लोकांना आवडतील, लोकांना बाबा ही आवडते ती आवडतील, लोकांना आज हे बघितलं तर लोकांना हे आवडेल, आज ते बघितलं ते आवडेल. त्यामुळे ही स्पर्धा नाही आहे किंवा कोणी स्पर्धा करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. एक कला आहे, याच पूर्व पारंपरिक ही कला चालत आलेली आहे, याच्यापुढे चालवत राहावी, आता जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी चालवावी असं माझं म्हणणं आहे. कारण ते स्पर्धेचं जर रूपांतर याच्यात झालं तर ही आलेली कला आहे ती कुठेतरी लोप पावत जाईल. स्पर्धा कुठल्याही गोष्टीची करू नये, तिथे अतिरेक होतो. स्पर्धा झाली का तिथे अतिरेकही झाला. एक कला आहे, आवड आहे, एक छोटासा गरिबाचा व्यवसायसुद्धा आहे, त्याच्यावरती 4 पोटं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी स्पर्धा करणं माझ्या चुकीचं आहे. आम्ही अजून आहोत तिथे आहोत, आम्ही कुठली स्पर्धा करत नाही. लोक आवड आहेत, लोक आम्हाला सपोर्ट करतात. ह्याच गोष्टी असताना आज कुठेही 4 चौकात कुठेही गेलो तरी आता लोक आम्ही त्या लोकांना ओळखत नाही बाबा हे कोण ते कोण, पण लोक आता मला हे बाबा अमुक मध्ये माणूस हा निखिल जोशी, त्यावेळी जास्त बरं वाटतं.
ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग मिनाथवारा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि तुमची दशावतार कारकीर्द त्याच्यानंतर रसिकांनी दिलेला प्रतिसाद याविषयी तुम्ही चर्चा साधण्याचा प्रयत्न केलात. साधारणतः माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलबद्दल तुम्हाला काय वाटते साधारणतः? मी आधी आभार मानेन की गेली 3 वर्ष या स्वतः मला बाबी कल्याण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळात मी कार्यरत आहे. आज त्यांना वेळ गावल्यावर संगीत साथीची मुलाखत घ्यावी त्यासाठी मी त्यांना पहिलं थँक्यू म्हणेन. आणि सर्व रसिक प्रेक्षकांना निवडत सांगू असेल आपले मीनानद्वारा आपले आहेत. आज लवकरात लवकर त्यांचे 100K सबस्क्राईब पूर्ण करा. लवकरात लवकर सर्व आपला कोकणातला माणूस कोकणातील असणारी कला दशावतार आणि त्या दशावतार कलेसाठी झटतो आहे. त्याला सपोर्ट करावी एवढं फक्त आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे. थँक्यू. ओके, धन्यवाद. नमन तुला गणरा तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे आपल्या या नटवर सम्राट स्वतः मला बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळातील त्यातील खलनायकाची भूमिका त्याच्यानंतर शिवशंकरांची भूमिका अशा बऱ्याच भूमिका करणारे आपले बंधुराज यतीन वारंग आपल्यासोबत आहेत. अर्थातच वारंगांची तुळशी ह्याच गावच्या आहेत मी ओळख करून देतो आहे. आणि थेट आजचा जो नवीन नाट्यप्रयोग चालू आहे
त्यातील त्यांची भूमिका नेमकी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव आणि भूमिका साधारणतः काय आहे, कशा रीतीने तुम्ही सादर करताय? आजच्या नाट्यप्रयोगाचं नाव अतिका आहे आणि मी अतिका ही भूमिका साकारली आहे. अतिका आहे पाताळवन सम्राट दानव आहे तो. ही भूमिका मी आजची आहे. अतिका आहे दानव. ही भूमिका मी आबा कलिंगन लिखित नाट्यप्रयोग आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने उदय मोरे, आपले योगेश दादा, राजू किरवडेकर, दत्तप्रसाद तवटे यांच्या मार्गदर्शनाने मी ही भूमिका साकारली आहे. अतिका आहे. साधारण हे आजच्या नाट्यप्रयोगापुरती मर्यादित झालं. दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय? दशावतार क्षेत्रामध्ये मला आता 4 वर्ष होणार. माझी सुरुवातच नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन यांच्याच कंपनीमधून माझी सुरुवात झाली. ती आतापर्यंत याच कंपनीमध्ये मी कार्यरत आहे 4 वर्ष. आज या ठिकाणी या कंपनीमध्ये कार्यरत असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळालेल्या आहेत. काय वाटते की या कंपनीमध्ये राहून कितपत प्रगती अजून साधू शकताय? त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय साधारणतः? या कंपनीमध्ये आल्यानंतर खरोखर अगदी मनाला समाधान वाटतं. सर्व भूमिका आपल्याला साकारायला भेटतात. मोठ्या कलाकारांचं मार्गदर्शन आपल्याला भेटतं. द ग्रेट खलनायक शांती कलिंगन, शांती असल्यापासून मी त्याच्यासोबतही भूमिका साकारल्या. पण त्याच्यामुळेच काही गोष्टी मी शिकलो. त्याच्यानंतर आबा कलिंगन याच्यामुळे मी काही गोष्टी दशावतारात शिकलो. त्याच्यानंतर आमचे योगेश कोंडूरकर यांचंही मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभलं. त्याच्यानंतर आमचे उदय मोरे, राजू किरवडेकर यांचंही मार्गदर्शन मला वेळोवेळी लाभतं. दत्तप्रसाद तवटे यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन मला असतं. त्यामुळे मी या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे. 4 वर्ष या कंपनीमध्ये काम करताय. ह्या कंपनीतील तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका? ह्या कंपनीमध्ये शांती ज्यावेळी होतं त्यावेळी आम्ही काली हनुमतेश्वरी नाटक करायचो. त्याच्यात मी शुक्राचार्य करून त्याच्यानंतर दुसरी भूमिका काली हनुमतेश्वरी करायचो. या भूमिका मला आवडल्या. त्याच्यानंतर हे पाताळवन सम्राट दानव, त्याच्यानंतर शंकर तो देखील मी केला. या भूमिका मला आवडल्या. ज्या ज्या भूमिका माझ्या म्हणजे वाट्याला असतात त्या भूमिका मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. साधारणतः दशावतार क्षेत्रामध्ये काम करत असताना खलनायकी भूमिका तुम्ही साकारतायत, शिवशंभू महादेवांची किंवा अन्याच्या भूमिका साकारतायत. दशावतार कलाकार ज्या होऊन गेलेत किंवा सद्यस्थितीतले आदर्श म्हणून कोणत्या कलाकाराकडे तुम्ही बघाल एक गुरु म्हणून? गुरु म्हणून पहिल्यांदाच मी म्हणजे शांती कलिंगन याच्या भूमिका पाहायचो. त्याचा खलनायक एकदम भारी मस्त. त्याच्यानंतर आताच्या बरेच कलाकार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही गुरुवर्य म्हणून सांगायला गेलो तर आपले पप्पू काका आहेत, पप्पू काका नांदस्कर. त्याच्यानंतर हे आमचे दत्तप्रसाद तवटे आहेत, उदय मोरे काका आहेत. हे सुद्धा खलनायक चांगल्या प्रकारे साकारतात. त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेतो आणि भूमिका साकारतो. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही आला तुमची भूमिका, तुमची दशावतार कारकीर्द तुम्ही सांगितलात. तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपलं सहकार्य आणि आपलं प्रेम असंच कायम आमच्या आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्या कायम पाठीशी असू दे. आशीर्वाद गणपती बाप्पाचे निश्चितच असतील. श्रीदेवी सातेरी माता, लिंगेश्वर सर्व तुमच्या पाठीचे असतील. धन्यवाद. तसंच आजचा जो नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ यांचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील नारदाची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत. अर्थातच ज्यांच्या आवाजातून काटा रुतला अहंकाराचा हे जे नाट्य भजन गीत आहे जे बुवा श्रीधर मुनगेकर यांच्या आवाजातील सुप्रसिद्ध अशा स्वरूपाने त्यांना एक फेम म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली या दशावतार क्षेत्रामध्ये तेच आपल्यासोबत योगेश कोंडूरकर माऊली आहेत. त्यांच्याकडून आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील नारदाची भूमिका त्यांनी कशा रीतीने साकारतात हे आपण जाणून घेतो आहे. कशा रीतीने आजचं पात्र साकारते, कारण नाट्यप्रयोग नवीन आहे. त्याच्यानंतर एक खलनायकी किंवा काय, कारण नारद जे घडवतो कलह निर्माण करतो ते विश्वाच्या कल्याणाचं असतो. साधारणतः काय आहे आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिका? आजच्या नाट्यप्रयोग एक वेगळ्या प्रकारचा असा नाट्यप्रयोग आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय तर एकूण 108 भैरव, त्यातले 8 भैरव मुख्य
आणि 100 भैरव हे उपभैरव आहेत. त्याच्यातील एक 64वा भैरव, त्याचं मी नाव सांगत नाही, नाटक पाहिल्यानंतर सर्वांच्या लक्षात येईल. 64वा भैरव त्याची निर्मिती कशी आली, तो कोण, हे नाट्यप्रयोगामार्फत ह्या कळणार आहे. हे आजच्या नाट्यप्रयोगाबद्दल झालं तुमचं. साधारणतः दशावतार कारकीर्द विचारात घेतली तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय? मी दशावतारमध्ये साधारण 10 वर्ष साधारण. कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं? आता सुरुवात आमची झाली हायस्कूलमधून, त्याच्यानंतर आमचं गिरोबा दशावतार नाट्यमंडळ बिबवणे, त्याच्यानंतर आंदुर्ल्याचे म्हातारो सावंत त्यांची दशावतार नाट्य, त्यांनी मला एक संधी दिली. त्यानंतर काका गोसावी, त्यांची आई भवानी दशावतार नाट्यमंडळ काका गोसावी वगैरे होते, त्यांनी संधी दिली. त्यानंतर तेंडुलकर दशावतार नाट्यमंडळ झाराप समीर तेंडुलकर, त्यानंतर वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, त्यानंतर बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ, आणि आता स्वतः मालक बाबी कलिंगड. ते 5 वर्ष. ऋतुला अहंकाराचा हे जे तुम्ही नाटकामध्ये नारद गीत सादर केलं आणि त्यात एक वेगळी ओळख तुम्हाला मिळाली. त्या जे अभंगाचे संगीत साध्य म्हणजे तालबद्ध ज्यांनी केले, चाल ज्यांनी केली आणि गायन केलं, ती चाल, त्या बुवांशी तुमची चर्चा झालेली का, किंवा काय त्याविषयी काय सांगाल? हो 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 काटाऋतला अहंकाराचा हा अभंग श्रीधर मुनगेकरांचा स्वतःचा रचित आहे, स्वतःचा त्यांचा आहे, त्यांची रचना, त्यांचं संगीत आहे. आणि ऐकलं मी, बसविलं, म्हणजे त्यांच्या एवढं मला जमलं नाही, पण मी प्रयत्न केला, पण ते नाट्यरसिकांना, तुम्हाला सर्वांना आवडलं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर मुनगेकर बुवांचे शिष्य मयूरजी साटम यांच्यामार्फत त्यांच्यापर्यंत गेलं आणि त्यांच्याशी बोलण्याला त्यांना पण भारी वाटलं. ते म्हणतात बरं, मस्त वाटलं ऐकून, भारीच वाटतं की एवढं सिंधुदुर्गात तुमच्यामार्फत तरी का, म्हणजे असं गाणं लोकांपर्यंत पोचलं. आधी पोचलेलंच होतं, माझ्यामुळे नाही, पण अजून दशावतारामध्ये सुद्धा तुम्ही घेतलं, बरं वाटलं, ऐकून छान वाटतं असं मुनगेकर बुवा म्हणाले. संयुक्त दशावतारमध्ये एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केली आहे. 64 कला, त्याच्यानंतर जी युग आहे ती सांगतायत. काय अभ्यास कशा रीतीने असेल, रसिकांची ओढ आहे या प्रश्नाविषयी काय सांगाल? हां, याच्यामुळे अशी कारण काय, हां, तुमच्या नाट्यरसिकांचे आशीर्वाद, एवढं सांगू शकेल. कारण शक्य होतं, म्हणजे असं मी प्रयत्न करतो वाटतं, पण महत्त्वाचं काय की आपण रसिकांसाठी जे देतो त्याच्यासाठी रसिकांचा पण आशीर्वाद, मदत, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आहे. ओके, धन्यवाद. आता तुमचा प्रवेश असेल कदाचित, त्याच्यामुळे मी आत्ता थांबतोय. तुम्हाला या नाट्यप्रयोगासाठी आणि भाई वाटचालीसाठी माझं सिंधुदुर्ग मिनाथोर यूट्यूब चॅनल खूप खूप शुभेच्छा. हो हो, आभारी. असेच आशीर्वाद पाठीशी राहू दे तुम्हाला सर्वांचं. धन्यवाद. असा जो नाट्यप्रयोग चालू आहे अतिक आहे, या नाट्यप्रयोगातील भूमिका आपल्यासोबत असणारे कलाकार त्यांची ओळख करून घेतो आहे आणि भूमिका नेमकी काय ती जाणून घेतो आहे. नाव तुमचं? मी दशावतारी कलावंत उदय दिवाकर मोरिये आणि या नाटकातील माझी भूमिका आहे देवराज इंद्र. साधारणतः कशा रीतीने हा इंद्र साकारतो आहे? थोडा ही भूमिका करत असताना थोडं दडपण आहेच, कारण वेगळ्या प्रकारची ही भूमिका, कारण या नाटकाचे कथालेखक सन्माननीय आबा कलिंगण यांच्या लेखणीतून तयार झालेला हा नाट्यप्रयोग, आणि या नाट्यप्रयोगाचे कथालेखन आबांनी सुंदर केलं, पण ती भूमिका करत असताना थोडं आव्हानच आहे. आगळीवेगळी भूमिका मला मिळाली. खूप बरं वाटलं, समाधान वाटलं भूमिका साकार करत असताना. आज तर पहिलाच दिवस आहे. पहिला दिवस असताना असा विचार आला मनात की काहीतरी वेगळं करावं. अभ्यासपूर्ण भूमिका मी नक्की रसिकांसाठी करेन आणि नाटकाला या उंची नक्की मिळवून आम्ही कलाकार सर्वजण देऊ. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगापुरती. साधारणतः दशावतार कारकीर्द जर आपण विचारात घ्यायला गेली तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये काम करत आहे? 2006 साली मी दशावतारात पदार्पण केलं. आज 18-19 वर्ष झाली की मी दशावतार करतो आहे. 4 वर्ष तर पहिली 4 वर्ष माझी दशावतारात सुरुवात होती. नंतर मी आज जवळजवळ 15 वर्ष तरी रेग्युलर पारंपरिकमध्ये कार्यरत आहे. कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं?
कंपनी सांगायच्या झाल्या तर बऱ्याच. आम्ही आधी सुरुवातच आमच्या आंदुर्ल्याची कंपनी सिद्धेश्वर दशावतार, त्याच्यानंतर मालवणची ओमकार सोहम, महापुरुष देवबाग, अमृतनाथ, आमची ओमकार नटेश्वर कालेली, शंकर मोरे यांची मोरेश्वर दशावतार, तेंडोलकर दशावतार, यक्षिणी दशावतार, रामेश्वर दशावतार, त्याच्यानंतर अमृतनाथ, वालावलकर, जय हनुमान, देवेंद्र नाईक, चेन्मनकर दशावतार, लोकराजा सुधीरजी कलिंगन, प्रस्तुत कलेश्वर दशावतार आणि कैलासवासी स्वतः मालक बाबी कलिंगन यांची ही कलेश्वर दशावतार. या कंपनीत मी सध्या स्थितीत 2 वर्ष कार्यरत आहे. साधारणतः 15 वर्षाच्या कालावधीत कोणकोणत्या भूमिका तुम्ही साकारल्या आहे? कारण मी बऱ्याच नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून बघतोय, आज राजा असेल तर उद्या विनोदी किंवा परवा खलनायक, अशा विविध भूमिकांमध्ये तुम्ही एक उच्च भूमिका करताना पाहायला मिळतात. म्हणजे एक प्रमाणित भूमिका या ठिकाणी तुम्ही साकारताना मला दिसत आहेत. अष्टपैलू दशावतार कलाकार म्हणायला हरकत नाही, पण नेमकं काय कोणत्या भूमिकेचा हा दशावतार कलाकार म्हणायचा एक रसिकांसाठी प्रश्न होता, काय उत्तर द्याल त्याला? या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ तरी नाही, पण दशावतारात सुरुवात केल्यापासनं खलनायक, नंतर राजपाट केल्यानंतर सात्विक स्त्रीपाठ केला, सात्विक स्त्रीपाठ झाल्यानंतर परत खलनायक साकारल्यानंतर परत मी राजा या भूमिकेकडे वळलो. राजा ही भूमिका करत असताना प्रत्येक कंपनीकडे मी आज वालावलकर, जय हनुमान, चेन्मनकर, सुधीर कलिंगन यांची कलेश्वर यांची अशा या कंपनीकडे एक राजा म्हणून मी माझी भूमिका करतोय. पण त्याच्याबरोबरच ती भूमिका करत असताना रसिकांच्या इच्छेसाठी, रसिकांच्या आवडीसाठी आणि माझ्यावर रसिकांचं असलेलं प्रेम, रसिकांच्या प्रत्येक शब्दाला दाद देत मी विनोदी भूमिका माझ्या मी साकारली. खलनायक साकारला. संयुक्त दशावतारमध्ये मी जास्तीत जास्त हा खलनायकच साकारतो, कारण बऱ्याच जुन्या जाणत्या कलाकारांनी, माझ्या व्यवसाय बंधूंनी मला बरंच सहकार्य केलं. मी माझी भूमिका करत असताना रसिकांना ती कशी आवडेल याचा विचार करून मी माझी भूमिका करत असतो. पण ज्यावेळी मला संधी मिळाली, ज्यावेळी मला वेगवेगळी भूमिका दिली, ज्यावेळी माझ्या वाटणीला वेगळी भूमिका मिळाली, त्यावेळी मी वेगळ्या पद्धतीनं करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न नक्की प्रेक्षकांना नेमका तो आवडायचा आणि मी माझ्या भूमिका करायचो. आता चेन्मनकर कंपनीकडे मी राजा म्हणून ठरलो, पण नाटक मी स्वतः लिहिलेलं गौरी स्वयंवर. ते गौरी स्वयंवर नाटक लिहित असताना मलाच भूमिका राहिली नाही नाटकात त्या. मग मी काय करणार? मग उदय कोणस्कर बोलले, तू आता काय करणार आहे, तुझं तू ठरव. मग मी एक तो वेडा नवरा म्हणून केला, पण तो नवरा एवढा हिट झाला की लोकांनी पावलोपावली ते नाटक मागून घेतलं त्या कंपनीकडे आणि अजूनही त्या नाटकाची फरमाईश करतायत लोक. पण मी माझी भूमिका करत असताना त्यात मोलाचं सहकार्य कुणाचं मिळालं असेल तर ज्येष्ठ दशावतारी कलावंत पंढरीनाथ घाटकर यांनी तर माझी भूमिका आणि त्या भूमिकेला उंची देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी माझ्याबरोबर जो संवाद साधला, त्या संवादातून माझ्या त्या भूमिकेला प्राधान्य मिळालं. त्यानंतर उदय कोणस्कर, प्रथमेश खवणेकर हेही त्या भूमिकेशी माझ्या निगडीत होते आणि ती भूमिका मी केली. साधारणतः या भूमिकांविषयी तुम्ही चर्चा केलात. एक मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून किंवा एक आदर्श म्हणून कोणत्या कलाकाराकडे बघून ह्या सर्व ज्या अष्टपैलू ज्या भूमिका आहेत त्या तुम्ही साकारताय? माझं मी दशावतार सुरुवात केली ही याचं श्रेय माझ्या भावांना, माझे काका भाई मोरिये, आता आंदुर्ले गावचे उपसरपंच आमचे चंद्रकिसन उर्फ गोविंद मोरिये, त्यानंतर मोरेश्वर सावंत यांचं सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि यांच्या मार्गदर्शनाला अनुसरून मी माझी भूमिका करतो. पण त्यात भूमिका मी करत असताना प्रत्येक भूमिका मी माझ्यासमोर वेगवेगळ्या कलाकाराला ठेवून मी माझी भूमिका करत असतो, प्रत्येकाचा आदर्श. पण माझ्या आवडीचा राजा माझा विलास तेंडोलकर, सुधीरजी कलिंगन,
आणि उदय राणे कोणसकर यांच्या मार्गदर्शनाला अनुसरून मी माझी भूमिका साकारतो आणि त्यांना समोर ठेवून आता कृष्ण म्हणायचा तर मी कृष्ण साकारत असताना मी सुधीर कलिंगनांचा कृष्ण समोर ठेवून मी त्यांचं काही केलं नाही, पण त्यांच्या अभिनय हे करण्याचा एक प्रयत्न करायचो. साधारणतः हे तुमच्या भूमिकांबद्दल झालं आणि दशावतार कलातील जे गुरुवर्य आहेत त्यांच्याविषयी झालं. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे किंवा दशावतार कारकीर्द ह्याविषयी तुम्ही आमच्याशी थेट संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारच आहेत. त्याच्यानंतर एक शेवटचा असा प्रश्न येतो आहे की तुम्ही एक स्वतः नाट्य लेखकसुद्धा आहात, कथासंकल्पना तुम्ही साकारताय. काय अभ्यास असतो, अभ्यास कसा करावा लागतो साधारणतः, आणि यंदाच्या वर्षी नवीन काय पर्वणी असणार आहे या कंपनीसाठी या नाट्य कथालेखनाच्या माध्यमातून? यावर्षी मी कथालेखन विषबाधा पंक्तिभोजन, त्यानंतर पुत्रदा एकादशी आणि केदारलिंगाची स्थापना अशी 3 नाट्यप्रयोग मी स्वतः यावर्षी कथालेखन केलं आणि माझ्या कलाकारांनी पण त्याला सहकार्य बऱ्यापैकी दिलं आणि कलाकारांच्या सहकार्याने मी माझी भूमिका साकारली आणि कथालेखनही मी केलं. त्या कथालेखनाला कलाकारांनी सहकार्य केल्यामुळे ते नाटक चांगलंही झालं. आणि तसं म्हणायचं झालं तर स्त्री कलाकार सन्माननीय संतोष सामंत यांचं पण मला मार्गदर्शन मिळालं, गुरुवर्य माझे आहेत. आणि ते सारं करत असताना मी माझ्या कलाकारांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठचंच कथालेखन करत नाही. आता काही दिवसात या कंपनीकडे नाही, पण रसिकांच्या भेटीला आगळं वेगळं ट्रिक्सीनयुक्त नाटक जे मी स्वतः कथालेखन केलं ते काही दिवसातच त्याचा बॅनर येईल, लोकांसमोर ते येईल आणि माझी खात्री आहे की ते नाटक लोकांना नक्की आवडेल. आता काही 1-2 दिवसातच त्या नाटकाचं बॅनर ओपनिंग होईल. पुढच्या महिन्याच्या 17 तारीखला काहीतरी ओपनिंग आहे, 17 का 19 तारीख आहे, त्यावेळी त्याचं ओपनिंग होणार. पण नाटक सुंदर आहे, पण कंपनी मात्र ही नाही, कंपनी दुसरी आहे. त्या कंपनीचा बॅनर आल्यानंतर तुम्हाला आणि माझ्या रसिक प्रेक्षकांना नक्की कळेल. पण ते नाटक बघायला वेळात वेळ काढून तुम्ही जाच अशी माझी एक कळकळीची विनंती आहे. तसंच गेल्या वर्षी जो श्रीदेव सकलांचा भूतनाथ हा नाट्यप्रयोग चालू झाला, रसिकांनी त्याला उत्तुंड अशा स्वरूपाचा प्रतिसाद दिला. रसिकांच्या या प्रतिसादाला आभारपर शब्द काय सांगाल? रसिकांचे तर मी आभारच मानेन, कारण पहिली गोष्ट रसिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच त्या नाटकाला उंची मिळाली. ते नाटक माझ्या प्रत्येक कलाकारांनी आणि त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं तर मी आभार यतीन वारंग यांचे खूप मानेन. कारण यतीन वारंग यांनी जी भूमिका केली ती अप्रतिम. त्यानंतर योगेश कोंडूरकर यांचा नारद तुम्ही इतरही नारद पाहिलात, पण त्या नाटकात त्यांनी असं काय केलं की लोकांना भुरळ पडायलाच भाग पाडलं, अशी त्यांनी पण भूमिका केली. आबाने वेताळ केला, मुंबईत पण त्याला खूप प्रतिसाद मिळाला. प्रत्येक कलाकाराचे श्रम त्यात दिसले आणि कलाकारांनी श्रम केल्यामुळे रसिक मनात त्याची जागा निर्माण झाली आणि जागा निर्माण व्हायला कारणीभूतच माझे कलाकार. आता मुंबईत गेल्यानंतर सुद्धा आम्ही 2-3 नाट्यप्रयोग त्या भूतनाथ नाटकाचे इव्हन स्पर्धेला पण केला. पण स्पर्धेला शेवटच्या क्षणाला ज्यावेळी रिझल्ट आला त्यावेळी विचारलं प्रेक्षकांना की नाटक 1 नंबर कुठच्या कंपनीचं असेल. ते त्या व्हिडिओत आजही ऐकायला मिळालं. भले नंबर आमच्या कंपनीचा जरी आला नसेल तरी एक समाधान आहे की रसिक प्रेक्षकांनी त्यावेळीसुद्धा याच कंपनीचं नाव घेतलं, हे एक समाधान. आणि तिथं उणीव भासली ती फक्त योगेश कोंडूरकर यांची. आणि योगेश कोंडूरकर जर असतात त्या नाटकाला तर कसल्याच गोष्टीची कमतरता भासली नसती असं मला त्यावेळी वाटलं. ज्यावेळी मी त्यातला एक कपोत ऋषी एका प्रवेशाचा आहे, पण तो कपोत ऋषी पूर्णपणे मी
त्याच्यावर डिपेंड ठेवून मी करतो, कारण तो माझ्याकडनं करून घेतो आणि ते त्याचं बोलणं वगैरे सुंदर असायचं. पण ती उणीव मात्र मुंबईत मला भासली नाटक करत असताना. पण लोकांनी प्रतिसाद अप्रतिम दिला आणि तोच प्रतिसाद आज मला असं वाटू लागलं आहे की आजच्या या अतिकाय या नाट्यप्रयोगाला 100% मिळणार. कारण आजचा तर पहिला दिवस आहे, पुढे बघूया, रसिक ठरवतील. नाटक सुंदर, कथालेखन अप्रतिम आबांनी केलं. त्यांच्या कथालेखनासाठी आमचा मानाचा मुजरा. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आजच्या नाट्यप्रयोगाची भूमिका, त्याच्यानंतर दशावतार कारकीर्द आणि अन्य ज्या काही चर्चात्मक ज्या गोष्टी होत्या त्या तुम्ही रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलात. तुम्हाला तुमच्या या नाट्य वाटचालीसाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सुंदर मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. माझा मीनाथ वारंग या यूट्यूब चॅनलचे मी खूप खूप आभार मानेन. कारण मी बऱ्याच वेळा मला संधी मिळाली, बऱ्याच वेळा मी या तुमच्या कॅमेऱ्यासमोर आलो, रसिकांपर्यंत मी पोचलो. माझ्या भूतनाथ नाटकाचं पण ॲडव्हर्टायझिंग याच याच यूट्यूब चॅनलमार्फत केलं आणि त्याचा बऱ्यापैकी आम्हाला अनुभवही आला आणि लोकांचा प्रतिसादही मिळाला. त्यामुळे तुमचे आधी मी मनापासून आभार मानतो. ओके, धन्यवाद. तसंच आजचा जो नटवर यंत्रसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा आबा कलिंगन लिखित अतिकाय नाट्यप्रयोग चालू आहे. त्यातील या कलाकारांची भूमिका नेमकी काय आपण जाणून घेणार आहोत. त्या सुरुवातीलाच आपण त्यांची ओळख करून घेतोय. नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव राजू केरवडेकर, गाव? केरवडे. आणि आजची जी भूमिका आहे साधारणतः काय आहे, काय सांगाल? आजच्या नाटकात माझी भूमिका शंकराची आहे. शंकर साधारणतः कशा रीतीने तो साकारताय? शंकर म्हणजे ज्यावेळी सती स्वतःचा आत्मत्याग करते दक्षयज्ञात, त्यावेळी शंकर तिचं अर्ध जळलेलं शव घेऊन फिरत असतो आणि त्या शवाचे 52 तुकडे जगतपालक महाविष्णू करतो. त्यावेळी तो क्रोधायमान होतो. नारद त्याची समजूत घालतो आणि शांत करून तपसाधनेसाठी बसवतो. तेवढ्यात नारदाच्याच मार्गदर्शनानं त्याच्यासमोर तपश्चर्येसाठी अतिकाय बसलेला असतो आणि देवेंद्राच्या कपटानं शंकराची तपश्चर्या भंग होऊन तिसरा डोळा उघडून त्या अतिकाय जळून भस्म होतो. त्यात असं साधारणतः आजच्या या नाट्यप्रयोगातील तुमची भूमिका आहे. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष तुम्ही दशावतार क्षेत्रात काम करताय? दशावतार क्षेत्रात जवळपास 9 वर्ष. कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं? पहिल्यांदा सुरुवात माझी दशावतारात ओमकार दशावतार मापन काका गोसावी, त्या कंपनीत खऱ्या अर्थानं दशावतार शिकलो. त्याच्यानंतर 2 वर्ष आरोलकर कंपनीत आणि हे 3रं वर्ष स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ. आजपर्यंत कोणकोणत्या भूमिका तुम्ही साकारल्यात या दशावतार कारकिर्दीमध्ये? जास्तीत जास्त राजपार्टच. कोणत्या दशावतार कलाकार जे जुने आहेत किंवा सद्यस्थितीत जे दशावतार कलाकार राजपार्टाच्या भूमिका करतात, कोणत्या कलाकाराला तुम्ही मार्गदर्शक किंवा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या भूमिका साकारताय? माझे मार्गदर्शक खऱ्या अर्थानं मला मार्गदर्शन लाभलं मोरेश्वर सावंत, उदय मोर्ये यांनी पहिल्यांदा मला दशावतारात ज्यावेळी आम्ही बसून नाटकं करायचो त्यावेळी पहिल्यांदा रंगविलं. त्याच्यानंतर दत्तप्रसाद शनई, मामा माळकर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. साधारणतः तुमच्या या दशावतार कारकिर्दीत तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? मला राजा शंखनाथ. कोणत्या कंपनीमध्ये त्यावेळी? ओमकार दशावतार मापन. का राजा शंखनाथ आवडला आहे, त्याला नेमकं काय कारण? ती भूमिकाच वेगळी होती. पहिल्यांदा राजा, नंतर तो शापित, असुर आणि पुन्हा राजा. ह्या आजच्या या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून तुमची दशावतार कारकीर्द हे सगळं काय आजच्या या नाट्यप्रयोगाच्या वेळी तुम्ही आमच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलात. तुम्हाला या माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आहेतच आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी. धन्यवाद.
तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे, नटवर्य नटसम्राट स्वतः मलक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा, त्यातील एक दशावतार कलाकार स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? पवन वालावलकर, गाव? कट्टा पेंडूर आणि आता सध्या स्थायिक आम्ही मालवण. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे आबा कलिंगन लिखित अतिक आहे, त्यातील कोणकोणत्या भूमिका तुम्ही साकारताय? आजचा जो नाट्यप्रयोग आहे तो आजच ओपनिंग आहे आणि त्या नाटकात माझ्या 2 भूमिका आहेत. एक रती आणि दुसरी म्हणजे जयंती, अशा 2 भूमिका मी साकारल्यात. साधारणतः रती हे पात्र कशा रीतीने साकारलं आहे? रती म्हणजे एक कामदेवाची बायको असते आणि ती दिसायला खूप सुंदर असते, म्हणजे सगळ्या सौंदर्यवान, पण ऐन तारुण्यात तिचा नवरा शिवशंकराने मारल्यामुळे ती जरा दुःखी आणि रागिष्ट पण आहे, दुःखी पण आहे, पण ती काहीच करू शकत नाही. आपण ह्या उद्देशावरती म्हणजे रडत असते किंवा ती साकारण्याचा प्रयत्न केला आहे त्या उद्देशावर. दुसरी जयंती, तिच्याबाबत काय सांगाल? जयंती ही एक शुक्राचार्याची बायको आहे आणि ती इंद्रदेवांची कन्या असते, पण शुक्राचार्याची बायको असते. पण आत्ता त्या नाटकात, आजच्या या नाटकासाठी एक सात्विकता कशी असेल, एक सात्विक अभिनय काय असतील, सात्विकता काय असेल, हे माझ्यासाठी एक आहे, एक आव्हानात्मक आहे आणि ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कारण आजच ही प्रथमच भूमिका मी बांधली आहे आणि मी आजच करणार आहे, त्यामुळे थोडं आव्हानात्मक आहे. तरी पण मी माझ्या परीनं त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. ओके, धन्यवाद. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिकांबाबत. साधारणतः दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेली तर दशावतार क्षेत्रामध्ये किती वर्ष तुम्ही काम करताय? दशावतार क्षेत्रात आता मला 15-16 वर्ष झाली. पहिलंच मी माझ्या केळबाई दशावतार नाट्यमंडळातून सुरुवात केली आणि माझे गुरुवर्य असं मी त्यांना म्हणेन, कारण त्यांनीच मला मेकअप पहिल्यांदा केला, ते म्हणजे गणेश राणे. त्यांनी केळबाई दशावतार नाटकापासून माझी सुरुवात झाली, पण ते मंडळ काय फारसं काळ टिकलं नाही. पण त्याच्यानंतर एक आमच्या मालवणमध्ये देवबाग कंपनी आहे, महापुरुष कला वैभव दशावतार नाट्यमंडळ. तिथं चांगले जी चोडणेकर यांच्यासारखे चांगले कलाकार त्यांच्या कंपनीतून मोठे झाले आणि तिथं शिकण्याची संधी मला भेटली आणि तिथंच मी थोडं माझं दशावतारातलं पहिलं हे शिकलो. त्यांनी पण विलास वालावलकर त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी चांगली मेहनत माझ्यासाठी घेतली आणि मला शिकवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना दाद देऊन शिकलो मी तिथून. आणि त्याच्यानंतर मी 1-2 वर्ष म्हणजे कोण बोलवेल तिकडे जाऊन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर एक सेक्रेटरी म्हणजे डी सावंत, त्यांना सेक्रेटरी म्हणायचे, डी सावंत म्हणून बाळा सावंतांचे सख्खे भाऊ, त्यांनी मला एका नाटकाला बोलवलं त्यांच्या कंपनीत आणि त्यांनी मला बघून सांगितलं की पवन तू एवढं चांगली भूमिका करतो, मग असं फिरून करण्यापेक्षा एक कंपनी आहे त्यात तू करशील काय? मी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी कंपनी दिली ती म्हणजे चन्वणकर बाळा सावंत यांची. तेव्हा चन्वणकर कंपनी बाळा सावंत हे चालवायचे. मग त्यांनी आपल्या भावाला सांगितलं आणि माझी भेट घडवून दिली आणि त्या वर्षी तिथे प्रशांत मेस्त्री हे स्त्रीपात्र म्हणून ठरलेले होते आणि माझा ठराव त्या ठिकाणी तिसरा स्त्रीपात्र म्हणून करण्यात आला. पण माझे स्टार चांगले, माझा देव माझ्या पाठीशी म्हणावं लागेल आणि मी म्हणजे तिथे ठरणार. हे जेव्हा प्रशांत मेस्त्रींना कळलं तेव्हा थोड्या दिवसातच काय मग त्यांचं झालं, ते आम्हाला काय माहीत नाही मला. पण तरीसुद्धा त्यांनी प्रशांत मेस्त्रींनी कंपनी सोडली. आता कंपनी सोडली म्हणजे धंदा चालू व्हायच्या अगोदरच कंपनी सोडलेली नाही म्हणून सांगितलं बाळा सावंतांना. मग एक तिसरा स्त्रीपत्र मी होतो. मग तरीसुद्धा बाळा सावंतांना मी ह्याच्या कंपनीत असतानाच म्हणजे मी येण्या अगोदरच त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळे मी त्यांना खूप धन्यवाद देतो आणि मी त्यांचं हे कधीच विसरणार नाही. कारण त्यांनी जर मला प्रशांत मेस्त्री सुटल्यावर जर माझ्या अंगावर भूमिका टाकल्या नसत्या, मी एक स्त्रीपात्र म्हणून मला त्यांनी जर वाव दिला नसता, एक दुसरा स्त्रीपात्र ठरवला असता तर मी मागेच राहिलो असतो. पण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला भूमिका घातल्या. एक मोठ्या कंपनीचा
एक नंबरचं स्त्रीपात्र म्हणून मला त्यावेळी त्यांनी म्हणजे चालवलं. हे मी त्यांना श्रेय देतो की मी शिकलो नाही असं नाही, पण मी शिकण्यामागेच फक्त सारं श्रेय होतं ते फक्त बाळा सावंत यांचं. कारण त्यांनी जर मला भूमिका घातल्या नसत्या किंवा माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर कदाचित एवढी प्रगती माझी झाली नसती. त्यामुळे मी त्यांच्याकडे राहून एक 4 वर्ष राहिलो आणि खूप चांगल्या भूमिका शिकलो, खूप चांगल्या भूमिका केल्या आणि मोठमोठे कलाकारसुद्धा माझ्या त्या 4 वर्षात भेटले मला. विठ्ठल गावकर, शंकर मोर्ये, दादा कोणस्कर, आपले पंढरी घाटकर, दिलीप मेस्त्री, काका मेस्त्री, अशा म्हणजे भरपूर दिग्गज कलाकारांची भेट मला त्या चंदवनकर कंपनीतच झाली. आणि त्यामुळे परत सुरेश धुरी, खूप असे म्हणजे चांगले जुने कलाकार मला 4 वर्षात त्यांच्याकडे ठरल्यामुळे मला भेटले. मी तर 4 वर्ष तिथेच राहिलो, पण दरवर्षी नवीन कलाकार येत राहिल्या त्यामुळे माझी सुद्धा त्यांच्याबरोबर भेट होत राहिली आणि त्यांच्यामुळे माझ्या पण भूमिका एक चांगलं करण्याचा मी प्रयत्न केला आणि चांगल्या झाल्या. लोकांनी पण त्याला दाद दिली, लोकांनी पण त्याला वाहवा केली. म्हणून मी सुद्धा एक सगळ्या प्रेक्षक वर्गाचा सुद्धा ऋणी आहे. कारण एक नवीन होतकरू कलाकार असताना सुद्धा लोकांनी मला तेवढी दाद दिली, तेवढं मला वाहवा केली आणि म्हणून मी आज अजूनही एक स्त्रीपात्र म्हणून मी रंगमंचावर आहे किंवा एक मोठ्या कंपनीत काम करतो आहे. हे फक्त माझंच नाही तर एक लोकांनी पण मला त्याच्यावर म्हणजे चांगला भूमिका करतो म्हणून हे प्रोत्साहन दिलं किंवा हे लोकांनी मला चांगली वाहवा दिली म्हणून हे सारं शक्य झालं आहे. म्हणून मी त्यांचेसुद्धा आभारी आहे, त्यांचासुद्धा ऋणी आहे. त्यानंतर मुंबईमध्ये तुमचं स्थलांतर झालं, त्या ठिकाणी कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं आहे? मुंबईमध्ये मी गेलो म्हणजे कायमस्वरूपी दशावतार सोडून जावं अशी माझी काही इच्छा नव्हती, पण माझ्या एक घरगुती वैयक्तिक कारणामुळे मी एक किंवा 2 वर्षासाठीच मुंबईमध्ये जाईन असा मी विचार केला होता. कारण चंदवनकर कंपनी सोडली आणि आजगावकर कंपनी यांच्याकडे मी गेलो. आजगावकर कंपनी सोडून आजगावकर कंपनी 1 वर्ष धंदा करून मालक पण रमेश आजगावकर खूप चांगले होते, पण मला जाण्या येण्याचा धंदा खूप लांब होता. म्हणून मग मी त्यांना सांगून सोडलं की मालक मला जायला यायला परवडत नाही. म्हणजे परवडत नाही म्हणणे पैशाने परवडणार नाही असं नाही, कारण मालक खूप चांगले आहेत. पैशासाठी मला त्यांनी कधीच म्हणजे नाही असं कधी म्हटलंच नाही. एवढा चांगला मालक असा मी दशावतारात मला म्हणजे त्यांच्यासारखा असा नाहीच आहे मालक एवढा चांगला असं माझ्या बाबतीत तरी आहे. कारण त्यांनी मला कधीच 1 वर्ष म्हणजे मी त्यांच्याकडे होतो, पैशासाठी तर कधीच त्यांनी मला काहीच नाही, आत्ता नाही, असं नाही असं कधीच काय सांगितलं नाही. जेव्हा मागावे तेव्हा पैसे देणं करणं हे म्हणजे खूप चांगलं होतं. आणि मलासुद्धा तिथे राहण्याची इच्छा होती, पण तरीसुद्धा माझं रनिंग मालवण टू आजगाव खूप लांब असल्यामुळे मी तो विचार नाही केला आणि मी त्यांना सांगून कंपनी नंतर सोडली. आणि गौरव शिर्के यांनी नवीन कंपनी ओपनिंग केलेली, महापुरुष दशावतार नाट्य मंडळ. त्यांच्याकडे मग एक 3 वर्ष मी काढली आणि मग तिथून थोडं माझा टेलरिंग करतो मी, त्यामुळे टेलरिंग करून मग मी दशावतार म्हणून एक थोडं कमी करून गौरव शिर्के यांच्याकडे 3 वर्ष व्यवसाय केला एक दशावतार म्हणून, आणि माझं टेलरिंगसुद्धा मी चालू ठेवलेलं. त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा मला मुंबईला जायचं झालं तेव्हा मग मी विचार केला की आता कंपनी सोडून मुंबईला जायचं, पण दशावतार झोप देणार नाही किंवा दशावतार ही आपली कला आहे ती सोडूनसुद्धा आपल्याला मुंबईला काय चालणार नाही. मग मी भांडूपची ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ आहे आणि त्याचे मालक उमेश धुरी, तर त्यांच्याशी मी संपर्क साधला. त्यांनी मला म्हणजे गौरव शिर्केकडे असताना ते मला बोलवायचे, त्यांची नाटकं मी करायचो पहिला. मग त्यांनी मला सांगितलं की पवन तू ये मुंबईला, आमची कंपनी आहे, तुला काय हवं नको ते देईन वगैरे, सगळे तुझ्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू. मग हा शब्द त्यांनी मला दिलेला. मग मी त्यांच्या शब्दासाठी म्हणून मग मी विचार केला आणि मग मुंबईला जायचा निर्णय घेतला त्यांच्या कंपनीशी ठराव करून. म्हणजे मला तर असं वाटलं की माझी कलासुद्धा तिथे मला करायला भेटेल आणि एक त्याच्यानंतर की आपलं कामसुद्धा होईल, जे आपल्या मनात आहे ते सुद्धा शक्य होईल. हे करून मग मी तिकडे गेलो. साधारण एक 4 वर्ष मी आता तिथे राहिलो. म्हणजे साधारण 18मध्ये गेलेलो, त्याच्यानंतर मी गेलो आणि लगेच 1 वर्षातच करोना आला तर त्यामुळे माझं अजून 1 वर्ष वाढलं.
त्यामुळे करोनामध्ये सगळ्यांचीच हालाकीची परिस्थिती होती. दशावतार लोकांची तर भरपूरच होती, पण तरीसुद्धा त्या देवाच्या मनात काय होतं काय नाही मलासुद्धा काय माहीत नाही. पण तरीसुद्धा मी मात्र एवढे हाल त्या करोनातसुद्धा त्या देवाने मला काढू दिले नाही. ह्याचं कारण तिकडे मुंबईला गेलो तर मी दशावतार तर करायचोच, पण मी एका चांगल्या सिप्ला कंपनीमध्ये औषधाच्या कंपनीमध्ये मी कामाला होतो. त्यामुळे तिथला करोनातसुद्धा मला पगार चालू होता आणि मी कामाला जायचो, कारण ती औषधाची कंपनी असल्यामुळे ड्युटी चालू होती तिथे माझी. म्हणजे त्यावेळी माझा पगार पण चालू होता, ड्युटी पण चालू होती. म्हणजे त्या देवाच्या काय मनात असेल काय नाही हे सुद्धा सांगता येणार नाही. पण तरीसुद्धा चांगले दिवस त्या गणपतीच्या गजाननाच्या कृपेने मला लाभले आणि तिथे जाऊनसुद्धा मी असं भूमिकासुद्धा चांगल्या केल्या. कंपनीची सुद्धा चांगली वावा झाली आणि तिथं जाऊन मला भूमिकासुद्धा म्हणजे वृंदा जलरातली वृंदा, भक्तपुंडलकातली तारा, परत द्रौपदी वस्त्ररत्नातली द्रौपदी, अशा अनेक आव्हानात्मक भूमिका मला तिथे माझ्या अंगावर पडल्या. त्या मी चांगल्या रीतीने पार पाडण्याचा माझ्याप्रमाणे प्रयत्न केला आणि म्हणूनच मी आज लोकांच्या मनात आहे किंवा लोकांच्या वावा देतात हे मी त्यांच्यामुळे आहे, लोकांमुळे. त्यामुळे मी सुद्धा तेवढा जो माझ्या परीने न्याय देण्याचा भूमिकेंना प्रयत्न केला आणि लोकांना आवडतं म्हणून एक आत्तापर्यंत चाललं आहे. म्हणजे ठीक आहे, मुंबईला असतानासुद्धा मी त्या भूमिका केल्या, पण तरीसुद्धा मुंबईला असतानासुद्धा मनात होतं की गावाला जायला हवं आहे. कारण 4 वर्ष झाली ना कंप्लीट जातानाच मी ठरवलेलं की 1 नाही तर 2 वर्षासाठी मी जाईन. पण 4 वर्ष झाली म्हणजे मला एक दशावतार हे मला झोप देत नव्हतं किंवा पैसा होता, काम होतं, मी टेलरिंग करायचं, दुकान होतं माझं, सगळं काय होतं, पण तरीसुद्धा झोप लागत नव्हती. कारण काय, स्थिरता नव्हती. कारण इथे गावाला मी मोठ्या कंपनीचा धंदा केलेला होता, त्यामुळे मोठ्या कंपनीचा धंदा केलेला होता त्यामुळे मलासुद्धा असं वाटत होतं की नको कुठेतरी आपल्या कलेला मी म्हणजे पाठी ठेवतो आहे. आणि सगळेजण म्हणायचे की मुंबईला कशाला, एवढी कला तुझ्याकडे चांगली आहे तर ये मुंबईला, एक कंपनी कुठली तरी भागेल, एक कंपनीला कुठल्या तरी चांगला स्त्रीपात्र भेटेल, सगळं मला सांगायचे. मग 1 वर्ष ते सगळं सहन करून मग मी इथे येण्याचा निर्णय घेतला आणि मग माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळात मी ठराव केला. आणि ह्या वर्षी आता नवीनच मुंबईवरून येऊन कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ भाईकलिंगन यांच्या कंपनीत कार्यरत आहे. कंपनी चांगली आहे आणि नावाची कंपनी आहे म्हणून मग ती मी निवडली माझ्यासाठी. कारण 4 वर्ष झाली मी लोकांच्या गावातल्या लोकांच्या मनात नव्हतो किंवा गावात मला लोक विसरली असतील कदाचित. ह्या उद्देशानं मी मनात विचार धरला की छोट्या कंपनीत न जाता एक चांगली मोठी कंपनी पकडायची, जेणेकरून कंपनीचा स्टॅम्प प्रत्येक कलाकाराच्या पाठी लागणं गरजेचं असतं. कलाकार कितीही मोठा असू दे, पण कलेनं जरी तो मोठा असला तरीसुद्धा जोपर्यंत कंपनीचा स्टॅम्प जोपर्यंत त्याच्या पाठी नाही आहे तोपर्यंत तो मोठा म्हणून लोकंसुद्धा मान्य करत नाही. आणि हे मला चांगलं माहीत आहे, कारण मी मोठ्या कंपनीचा धंदा करून बसलो आहे. त्यामुळे मलासुद्धा चांगलं माहिती आहे की एक कंपनीचा स्टॅम्प आपल्या पाठीशी हवा, म्हणून मी कंपनी जॉईन केली, ते सुद्धा कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ. आणि आता चांगल्या भूमिका करून कार्यरत आहे सध्या. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आजच्या या माझा सुंदर अभिनयाद्वारा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात. नाट्यप्रयोगाची भूमिका आणि हिची काय कारकीर्द आहे त्याविषयी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटचा एक प्रश्न, एक स्त्री अभिनय कलाकार म्हणून तुम्ही कोणत्या स्त्री अभिनय कलाकाराला बघून एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या भूमिका सादर करताय? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. म्हणजे आत्तापर्यंत मी दशावतारात आलो तेव्हापासूनच माझ्या दशावताराचे आदर्श म्हणून मी बघितलं ते फक्त एकमेव प्रशांत मेस्त्री, जे आत्ताच निवर्तले काही दिवसांपूर्वी. पण त्यांच्या भूमिका बघूनच आत्तापर्यंत मी दशावतारात आलो आणि त्यांच्या भूमिका बघूनच प्रत्येक भूमिकाला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत जेवढ्या मी भूमिका केल्या तेवढ्या सगळ्या भूमिका त्यांचा आदर्श म्हणूनच केल्या. आणि त्यांच्याशिवाय एक म्हणजे बाकी दशावतार क्षेत्रात भरपूर स्त्रीपात्र आहेत, त्यांच्या भूमिका आवडत नाही किंवा त्यांना वाईट असं मी नाही म्हणत, पण तरीसुद्धा त्यांची जी काही दशावतारातल्या भूमिकेंशी न्याय देण्याची जी वेगळी ढळ होती ती म्हणजे स्त्रीपात्र म्हणून खूप चांगली होती आणि मला ती आवडायची पहिल्यापासून.
आणि म्हणून मी पहिला दशावतार शिकतानाच मी फक्त विचार केला की मला काय करायचं आहे ते फक्त प्रशांत मिस्त्रींसारखं. मग प्रशांत मिस्त्रींचाच आवाज, प्रशांत मिस्त्रींसारखे अभिनय करणं, गाणी बिणी त्यांचीच म्हणायचो पहिल्यांदा. नंतर ज्यावेळी चणवणकर कंपनीत मी दुसऱ्या वर्षी होतो त्यावेळी विठ्ठल गावकर हे त्या वर्षी ठरलेले. विठ्ठल गावकर, दादा कोणसकर, शंकर मोरे ह्या वर्षी अगदी टॉपचा संच होता त्या वर्षी नवरात्राच्या म्हणजे दिवसात विठ्ठल गावकर यांनी मला सांगितलं की गाणं म्हणून त्यांचा प्रवेश झाला आणि ते मागे आलेले, आणि त्याच्यानंतर माझा प्रवेश होता, नंतर त्यांचा प्रवेश होता म्हणून ते मागे राहिलेले. तर मला सांगितलं, पवन की तू भूमिका खूप चांगली करतो आणि म्हणजे चांगला बोलतो, चांगलं करतो, पण काय झालं माहिती आहे, बाहेर जर राहिलं तर पवन टेजवर आहे असं कधी दिसत नाही. बाहेरून राहिलं तर असं वाटतं की प्रशांत मिस्त्री टेजवर आहेत. मग तुझं नाव जर यायला पाहिजे तर प्रशांत मिस्त्रींची डमी न करता काहीतरी तुझं अस्तित्व निर्माण कर आणि तू तुझं करण्याचा प्रयत्न कर. तेव्हा प्रशांत मिस्त्री यांचं पहिलं नाव न घेता पवन वालावलकर यांचं नाव पहिलं घेतलं जाईल, असं तुला करावं लागेल. तर माझ्यासाठी ते खूप कठीण होतं, कारण मी पहिल्यापासूनच प्रशांत मिस्त्रींचा आदर्श म्हणूनच राहिलो आणि मला अजूनही त्यांच्याच भूमिका आवडतात. अजूनही मी त्यांनाच बघण्याचा प्रयत्न करतो आणि तसंच करतो. म्हणजे त्यांनी सांगितलं तरीसुद्धा माझं काय ते बदलण्याचा प्रयत्न मी केला, थोडंसं एक 19-20, पण जास्त नाही. कारण काय झालं, शिकतानाच मला बाळकडू त्यांचं पाजल्यामुळे शक्य नाही झालं मला ते, आणि अजूनही शक्य होत नाही. थोडंसं त्यांचं येणं, त्यांचं बोलणं, चालणं माझ्याकडे असतंच आणि मी करतो आणि मी चांगलं आहे ते, त्यामुळे मी सुद्धा आनंदाने करतो की मला सुद्धा एक हे आहे की मी त्यांच्यासारखं काहीतरी करतो. आणि लोकंसुद्धा म्हणतात ना की बाबा, एका कलाकाराने सुद्धा सांगितलं की बाबा एक त्यांच्यासारखं तू करतो, म्हणजे माझ्यासाठी ते चांगलं आहे. म्हणजे मी त्यांचं बघून काहीतरी शिकलो, ही मलासुद्धा त्याच्यातून आनंद आहे, म्हणून मी करण्याचा प्रयत्न करतो आणि करतो याच्याही पुढं, आणि ह्याच्याही पुढं करणार आहे असं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आजच्या या माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात. तुमची भूमिका आणि तुमची कारकीर्द तसेच मार्गदर्शन याविषयी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. एक मिनिट, धन्यवाद मी सुद्धा तुम्हाला देतो, कारण आज तुम्ही यूट्यूबच्या मीनानाथ वारंग या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आज तुम्ही माझी मुलाखत घेतला, त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचं सुद्धा धन्यवाद मानतो, तुमचेसुद्धा धन्यवाद मानतो. आणि तुम्ही आज आमची सगळ्या कंपनीची मुलाखत घेऊन कंपनीत आलात, सगळ्यांचं प्रेम दाखवलं, त्याबद्दल मी सुद्धा तुमचा ऋणी आहे. मी सुद्धा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. असा जो नाट्यप्रयोग चालू आहे आज, नवीन नाट्य शुभारंभ या ठिकाणी होतो आहे. नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ या नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोगाचं नाव आणि त्यातील भूमिका आपण जाणून घेतो आहे आणि कलाकारांची ओळख करून घेतो यंदाच्या नवीन संचातील. कारण बऱ्याच दिवसानंतर ही संधी पहिल्यांदा आज माझ्याकडे येते या कंपनीचा जो नवीन संच आहे तो दाखवण्याचा. आपण दशावतार कलाकार आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं? दत्तप्रसाद जनार्दन तवटे, पावशी मिटकेचवाडी. असा जो नाट्यप्रयोग चालू आहे त्यातील तुमची भूमिका नेमकी काय आहे आणि नाट्यप्रयोगाचं नाव? दानेवांचे गुरु शुक्राचार्य, ही शुक्राचार्य यांची भूमिका माझी आहे आणि या कंपनीचे तिसऱ्या पिढीचे खंदेश शिलेदार आबा कलिंगन यांनी लिखित केलेलं आहे, कथालेखन केलेलं आहे या नाट्यप्रयोगाचं. अतिकाय हा नाट्यप्रयोग आहे. गुरु शुक्राचार्य यांनी क्रोधाच्या भरात जन्माला वगैरे घातलेले असे प्रकार. खूप चांगला नाट्यप्रयोग आहे. आज इथे पहिल्यांदाच ओपनिंग आहे, नाट्यप्रयोगाचे शुभारंभ आहे. आणि असं आहे की नाणेलीला केलेला नाट्यप्रयोग हा सीझनभर चालला जातो. हा पहिल्यापासून त्यांचा हे आहे की काय म्हणतात त्याला, ते त्यांचं मत, आणि त्या पद्धतीने तर आजपर्यंत गणपती गजाननानंतर तो चालवलेला आहे. त्या पद्धतीने दरवर्षी ज्याप्रमाणे इथं नवीन नाट्यप्रयोग करतात त्याप्रमाणे या पद्धतीसुद्धा दणदणीत नाट्यप्रयोग आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाची तुमची भूमिका आणि आजचा जो नाट्यप्रयोग त्याविषयी. साधारणतः दशावतार जी कारकीर्द आहे त्याचा जर विचार केला असेल तर किती वर्ष तुम्ही दशावतार क्षेत्रात काम करताय? दशावतार क्षेत्रात जर घेतलं तर हे माझं 7वं वर्ष दशावतारातलं. 1 वर्ष गुरुकृपा दशावतार, त्यानंतर थेट आलो ते दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळामध्ये,
आणि दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळामध्ये 5 वर्ष कार्यरत राहून अजूनही तिथलं मी सदस्य आहे. आणि थोडंफार काहीतरी चेंज हवं, भूमिका दुसऱ्या कंपनीतला अनुभव व्हावा म्हणून या कंपनीमध्ये मी 2 वर्षासाठी आलेलो आहे. आणि खूप चांगलं वातावरण वगैरे मस्त खेळीमेळीचं वातावरण, ह्या वातावरणात मी पहिल्यापासून राहिलेलो आहे. त्याच्यामुळे असं आपल्याच कुटुंबातले सगळे आहेत, त्यामुळे भूमिका करताना पण कोणतं दडपण येत नाही आणि असं सहजतेने भूमिका होऊन जाते. साधारणतः तुमची मुख्य भूमिका काय, म्हणजे कोणत्या भूमिकेसाठी या कंपनीमध्ये तुमचा ठराव झालेला आहे? मेन व्हिलन म्हणून झालेली आहे. मेन व्हिलन म्हणून इथं ठरलेलं आहे, त्या पद्धतीच्या भूमिका आहे. हा शुक्राचार्यसुद्धा मेन व्हिलन पद्धतीनंच आहे. शिवशंकरांबरोबरचा विरोध, शिवशंकरांबरोबरचं बोलणं, त्याच्यानंतर जन्माला घालणं, हे सगळ्या गोष्टी. साधारणतः खलनायक सोडून अन्य कोणकोणत्या भूमिका तुम्ही करताय? मी या कंपनीत तर केल्या नाहीत, कारण माझा ठराव त्या झाला. पण दत्तमाऊलीत मी असताना दत्तप्रसाद चेन्नई, मोरेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याच भूमिका केल्या. फक्त स्त्री पात्र आणि नारद सोडून बाकीच्या सगळ्या भूमिका मी केलेल्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने. आणि त्यांनी त्या माझ्याकडनं करूनसुद्धा घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. साधारणतः सध्या तुम्ही खलनायक साकारताय, या अगोदरचे खलनायक किंवा सद्यस्थितीतील खलनायक कोणत्या कलाकाराचं मार्गदर्शन किंवा कोणत्या कलाकाराचा आदर्श समोर ठेवून तुम्ही या भूमिका करताय? स्टेजवर कमीत कमी वेळ राहणं हा मी दादा कोणस्करांचा आदर्श घेतलेला आहे. जेवढा कलाकार स्टेजवर कमी येतो, म्हणजे कमी वेळ उभा राहतो स्टेजवर, तेवढं तर लोक कंटाळत नाहीत. जास्त वेळ स्टेजवर राहिला की लोक कंटाळतात. उदाहरणार्थ आम्हीच कोणाचं तरी बघायला गेलो तर आम्ही म्हणतो अरे किती वेळ बोलतो या. मग तो आदर्श घेतला आणि भूमिका कशी सादरीकरण करायची याचा आदर्श मी पहिल्यापासून, म्हणजे दशावतारात पाऊल टाकल्यापासून पप्पू नांदुरकर यांचा आदर्श घेतला. अजूनही मी मार्गदर्शन त्यांचं घेतो. कधी काय असलं तर फोन आमचे चालू असतात भूमिकेबद्दल, कशी भूमिका सादरीकरण करायचं, काय करायचं, हे सगळं मार्गदर्शन त्यांचं असतं. दशावतार कला आणि ह्या सीझनच्या ज्या काही नाट्यप्रयोग आहेत ते झाल्यानंतर रसिकांसाठी मेजवानी असते पावसाच्या सीझनमध्ये संयुक्त दशावतार. संयुक्त दशावतारनंतर पहिल्यांदा तुमची या ठिकाणी माझी भेट होते आणि रसिकांसाठी हा माझा प्रश्न आहे. संयुक्त दशावतारमध्ये खूप चांगल्या रीतीने यंदाच्या वर्षी संघर्षमय जे संवाद असतात त्यात तुमची वर्णी चांगल्या प्रकारे रसिकांनी दिली आहे. त्या रसिकांसाठी जे काही तुम्हाला प्रेम दिले त्या रसिकांसाठी आभारपर शब्द म्हणून काय तुम्ही द्याल? मी संयुक्त नाटकात जो आलो हे मायबाप रसिकांमुळे आणि माझे गुरुवर्य पप्पू नांदुरकर यांच्यामुळे. कारण ज्यावेळी संयुक्तचे मला फोन आले त्यावेळी मी त्यांना पहिला फोन केला. आयोजकांना हो म्हणण्यापूर्वी त्यांना फोन केला की काय करू, असा फोन आला. त्यावेळी त्यांनी सांगितलं काय ही तुला संधी आलेली आहे, तू संयुक्ताला हो म्हण, कसं सादरीकरण करायचं, काय सादरीकरण हे आपण रोज चर्चा करून बोलूया. मग त्याच्यामुळे तिथनं मग मी हो म्हटलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आयोजकांचा प्रतिसाद माझ्या बाबतीत, म्हणजे फोन करून तवटे तुम्ही पाहिजे ना, खूप बरं वाटायचं. म्हणजे गावातल्यांचा फोन आहे ना, एखाद्या कलाकाराने सांगणं हे उद्या संयुक्त नाटक आहे, तुझं नाव दिलेलं आहे, हे सांगणं वेगळं आणि आयोजकांचा फोन येणं हा खूप म्हणजे अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मी केलेल्या कलेचं कुठंतरी सार्थक होतं आहे आयोजकांचा फोन. मग त्या मायबाप रसिकांमुळेच मी ते सगळं करू शकलो आणि याच्यापुढे पण करण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे मायबाप रसिकांचा आजपर्यंत जसा आशीर्वाद लागला याच्याहीपेक्षा उत्तरोत्तर खूप आशीर्वाद आणि त्यांचं पाठबळ जर मला लाभलं तर निश्चितच मी या दशावतार कलेची सेवा करण्यास मी उत्सुक आहे. एक छोटा अवांतर प्रश्न तुमच्यासाठी. सध्या महिला दशावतार कोकणामध्ये गाजतोय दशावतार नाट्यमंडळ. त्यांचे जे संचालक आहेत त्या पद्मश्री दीपश्री ते आहेत. त्यांना मार्गदर्शन, कारण त्यांच्याशी बऱ्याच चर्चा केल्या तर दत्तप्रसाद दादा यांचं मार्गदर्शन असतं. काय हा आगळा उपक्रम आहे? महिला दशावतारातली दीप्ती ढवण
घावण्यातली संचिता गावडे माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की दादा आम्ही कुडाळेश्वर महिला दशावतारमध्ये काम करतो, पण आपण इकडे पावशीला चालू करूया काय? तर म्हटलं तुमची इच्छा असेल तर मी मार्गदर्शन करू शकतो. मग त्याच मुलींनी सगळे माणसं जमा केली, मुले बाकीच्या होत्या मुली जमा केल्या आणि फक्त लागणारं साहित्य आणि अजून आता त्यांची नाटकं आहेत. 20 तारीखला आहे, 26 तारीखला मातोंडला आहे, 1 तारीखला साखळी गोव्याला आहे, 4 तारीखला हिरलोकला नाटक आहे. मग ह्या नाटकांना ह्याच्या अगोदरसुद्धा नाटकं झाली, एकही नाटकाला मी उपस्थित नाही. माझं फक्त काम काय की त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचं चरित्र बसवणं, त्यांची रिहर्सल घेणं. मग ते रिहर्सल घेताना त्या पद्धतीनं कसं घेतलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीचं मला 5 वर्षात मार्गदर्शन मिळालं त्या पद्धतीचं मार्गदर्शन देण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांना कसं करायला पाहिजे, सादरीकरण कसं करायला पाहिजे, लोक काय केल्यानंतर चांगलं बोलतील, कॉमेडी कशी केली पाहिजे, कितपत कॉमेडी केली पाहिजे, या बाबतीत मार्गदर्शन. अजून त्या नवीन आहेत, अजून त्यांना प्रॅक्टिसची गरज आहे, पण हळूहळू लोकांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या सहकार्यामुळे ते होईल असं. आणि गणपतीची गणजननाची कृपा, रंगदेवतेची कृपा याच्यामुळे ते होईल. मी फक्त ते काम माझं आहे की मी जे दत्तमाऊलीत शिकलो ते कुठंतरी त्या मुलांपर्यंत पोचावं. की दीप्ती ढवण संचालक माझ्या पत्नीला करण्यामागचा उद्देश, दीप्ती ढवण फुगडी ग्रुप चालवते, मग त्या मुलीच्या डोक्यावर हे ओझं ते ओझं. आणि दुसरी गोष्ट काय झाली की मी वैयक्तिक माझा नंबर आणि मोठ्या भावाचा नंबर दिलेला आहे. का तर मुलींचा नंबर दिल्यानंतर कुठंतरी गैरप्रकार होऊ शकतो. मी सुरुवातीला माझ्या बायकोचा नंबर दिलेला, बरेचसे असे गैरसमजात्मक फोन आले, मग त्याच्या नंतर तिचा नंबर काढून टाकला आणि माझा नंबर आणि मोठ्या भावाचा दिला. पण होतं कसं, सादरीकरण मुलं करतात, मुलं ज्यावेळी सादरीकरण करतात, आम्ही पुरुष ज्यावेळी सादरीकरण करतो त्यावेळी कोणाची भीती नाही, येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्याची हिंमत असते. पण तोच एका लेडीजचा जर प्रश्न आला तर खूप मोठं अवघड होऊन जातं. म्हणजे त्याचा अनुभव, आमचं भजन मंडळ आहे, त्या भजन मंडळ लेडीज भजन मंडळ मोठा भाऊ चालवतो. त्या मोठ्या भावाला त्याच्या भावाच्या माध्यमातून त्याच्या मार्गदर्शन आम्ही ते रेग्युलर चर्चा असते, काय करायचं काय नाही. मग सावधगिरी नंतर त्याची हे करण्यापेक्षा अगोदर सावधगिरी घेतलेली बळी. आणि म्हणून नाटकासाठी मोठा भाव माझा, पप्पा, घरातली कोण नाही कोण 2-3 माणसं असतातच नाट्यप्रयोगाला. आणि आमचे प्रमोद शेट्टी मित्र आमचे बाजूचा, त्याच्यानंतर ओमकार गोरगावकर यांचं सहकार्य आम्हाला लाभल्यामुळे ते चालू आहे. साधारणतः आता तुम्ही भावांचा उल्लेख करात, तवटे घराणं भजन दशावतार, कारण एक सुप्रसिद्ध ढोलकीवादक पखवाजवादक हेमंत तवटे आहेत, एक भजनी स्पर्धामध्ये सहभाग घेणारे आणि दशावतारामध्ये एक उत्कृष्ट गायक म्हणून संबोधणारे आशिष तवटे आहेत, आणि एका बाजूला तुम्ही संयुक्त दशावतार म्हणा किंवा अन्य ह्या ज्या कंपन्यांमध्ये म्हणजे रेग्युलर जी नाटकं आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव या ठिकाणी एक चांगल्या दर्जावर आहे. काय तुम्हाला घराण्यातील किंवा घरातील अगोदरच्या म्हणजे वडील किंवा आजोबा यांचा काय वारसा आहे दशावतार किंवा ह्या कलांसाठी, काय सांगाल त्याबद्दल? नाही, भजनाचा वारसा आहे, दशावताराचा वारसा नाही. भजनाचा म्हणजे पप्पा माझे पखवाज वाजवतात, मोठा भाऊ पखवाज वाजवतो, मी पखवाज वाजवतो, मोठ्या भावाची मिसेस पखवाज वाजवते, माझी मिसेस पखवाज वाजवते, छोटा भाऊ पेटी पखवाज वाजवतो, मी पण भजन वाजवण्या एवढी पेटी वाजवतो. मोठी वैरी पण आता भजन स्पर्धांमधनं बऱ्याच वेळा नंबर घेतलेला आहे, ती पण पेटी वाजवते. मग सगळं कलात्मक क्षेत्र असताना दशावताराकडं का, तर ज्याप्रमाणे मोठ्या भावानं डबलबारी क्षेत्रात नाव कमवलं त्या पद्धतीनं एक कोणीतरी आदराने नाव घ्यावं, त्यासाठी प्रयत्नशील राहावं आणि त्या गणपतीची सेवा करण्यासाठी आम्ही दोघं दशावतार झालो. साधारणतः हे तुमच्याशी चर्चा साधून खूप बऱ्याच गोष्टी या ठिकाणी माध्यमातून कळाल्या. तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मीनाथ वाडा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
तसंच या ठिकाणी असा जो नाट्यप्रयोग चालू आहे नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचं त्यातीलच एक युवा राजपार्टा आणि माझा सिंधुदुर्गाचा युवराज ज्याला संबोधला जातं आबा कलिंगन आपल्यासोबत आहेत. कालच त्यांच्याशी चर्चा झालेली. आजचा नवीन नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होतो आहे. त्यातील त्यांची जी भूमिका आहे ती नेमकी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. शिवशंभू महादेवांच्याच भूमिकेत आहेत, पण साधारणतः या नाट्यप्रयोगामध्ये काय हे पात्र साकारते आहे त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. काय सांगाल आजच्या या भूमिकेबद्दल? नमस्कार, मी आबा कलिंगण. आजचा नाट्यप्रयोग म्हणजे अति काय याला मार्गदर्शन आमचे मित्र श्याम सारंग यांनी केलं. जिथे जिथे अडलो तिथे तिथे त्यांनी मार्गदर्शन केलं. सांगायचं झालं तर ज्यावेळी आदिमाया सती जाते त्याच्यानंतर ते शिवशंभू महादेव घेऊन फिरत असतात आणि त्याच्यानंतर घडलेला इतिहास आज लोकांना काही काही गोष्टी माहिती नाही आहेत आणि त्या करून देण्याचं कार्य आमची दशावतारी कला आणि माझे कलाकार माझ्याच मंडळातील नव्हे तर प्रत्येक मंडळातील कलाकार करत आहेत. त्यातील हा अनोखा आगळा वेगळा नाट्यप्रयोग अति काय तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत. यात आता तुम्ही जर का पाहिलं असेल तर राजू किरवडेकर आणि मी आम्हा दोघांच्याही भूमिका या पूर्ण पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत पूर्ण सेम टू सेम दिसत आहेत. याला कारण त्यांनी केलेली भूमिका म्हणजे शिवशंभू महादेव आणि माझी भूमिका म्हणजे अतिकाय हा दानव असतो. शिवशंभू महादेव चुकून त्याला भस्मसात करतात, तपश्चर्येला बस तो कसा करतात हे नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर कळेल. आणि त्यातून दैत्यगुरु शुक्राचार्य देवतांचा बदला घेण्यासाठी प्रतिशंकर निर्माण करतात. ती ही खलनायकी अशी भूमिका आहे आणि याला ही करण्यास कारण म्हणजे माझे सहकलाकार प्रसाद तवटे यांनीच सांगितलं की मी जरी खलनायक केला तरीसुद्धा त्या भूमिकेला, कारण तो कलाकार आहे आणि त्या कलाकाराला आपल्या कलेची किंमत कळते आणि जे कसं केल्यानंतर कसं चांगलं होईल याची कल्पना प्रसाद तवटे आमचे मित्र यांना आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं की प्रतिशंकर म्हणजे अतिकाय ही भूमिका तूच करावीस जेणेकरून तुम्ही दोघेही दिसाल एकसारखे. म्हणून ही भूमिका करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. नाट्यप्रयोग लिहित असताना बऱ्याच अडचणी आल्या, त्यावर मात करून माझ्या कलेश्वराच्या आशीर्वादानं, माझ्या गणपतीच्या आशीर्वादानं, माझ्या सहकलाकारांमुळे आणि माझ्या सातारीच्या आशीर्वादानं हा नाट्यप्रयोग आज प्रारंभ झाले. बघूया आता कसा होतो आहे. पूर्णतः कल्पना आहे की नाट्यप्रयोग चांगलाच होईल, कारण यातून चांगल्या गोष्टींचं प्रबोधन आणि एक आगळा वेगळा असा नाट्यप्रयोग आहे. नक्कीच पाहावा ही सर्वांना कळकळीची विनंती. निश्चितच हा जो नाट्यप्रयोग आहे आणि ह्या जत्रोत्सवाचा एक इतिहास आहे किंवा एक सत्य आहे की या ठिकाणी असणारा कोणताही नवीन नाट्यप्रयोग ज्यावेळी सादर करण्यात येतो पूर्ण महाराष्ट्रभर तो गाजतो. याला तुम्ही साक्ष आहात. नक्कीच, कारण ही परंपरा आमच्या आजोबांपासूनची आहे. कारण इथे जो नाट्यप्रयोग काढला, ओपन केला, तो नाट्यप्रयोग पूर्ण सीझन चालतो आणि असं नाही की तो चालतो म्हणून आम्ही काढतो, पण एक लोकांचा एक दृष्टिकोन झाला आहे की आमच्याजवळ काहीतरी म्हणजे कलेश्वर बाबी कलिंगण कंपनीजवळ काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण म्हणजे सगळेच कंपनी नक्कीच माझे कलाकार बांधव नक्कीच वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करतात. पण देखावे हे दशावतारात म्हणजे मी अभिमानानं सांगेन की दशावतारात साध्या नाटकामध्ये अशी चित्रविचित्र आणण्याचं मूळ कारण म्हणजे कलेश्वर दशावतार आमची बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर आणि तो एक लोकांचा हे झालेलं आहे, पाहण्याचा दृष्टिकोन झाला आहे आणि त्याच्यामुळे हा प्रयत्न आम्ही करतो. माझ्या रसिकांच्या आशीर्वादानं, गणपती गजानन कलेश्वराच्या आशीर्वादानं तो यशस्वीरित्या पार पडतो आहे. याबद्दल तीळ मात्र शंका नाही. ओके, धन्यवाद. अशा या ठिकाणी येऊन आबा कलिंगन लिखित म्हणजे स्वतः तुम्ही श्याम सारंगन यांच्या मार्गदर्शनाच्या खाली हा नाट्यप्रयोग अतिकाय नाट्यप्रयोग सादर करताय. ओपनिंग आहे. निश्चितच रसिकांसाठी खास मेजबानी असणार आहे. ज्यांना ह्या नाट्यप्रयोगासाठी मागणी असेल त्यांनी निश्चितच आबा कलिंगन यांना संपर्क साधावाच. काय आणि खास करून यात मैफिल आहे शेवटी, म्हणजे आगळं वेगळं असं म्हणजे आधी पूर्ण नाटकाची स्टोरी पूर्णपणे वेगळी आहे आणि ती पाहावी अशी म्हणजे अहंकाराने नाही पण नम्रतेने एवढंच सांगेन की सर्वांना कळकळीची विनंती की हा नाट्यप्रयोग जरूर पाहावा. काही चुकीचं असेल नक्कीच सांगावं, पण कोणत्याही या व्हिडिओमागे वाईट कमेंट करू नका, कारण त्याचा परिणाम दशावतारी कलाकारांवर होतो. कारण एकासारखा एकच असतो, दुसरा त्याच्यासारखा होणे नाही. आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं कार्य हे रसिक मायबाप करत असतात. मग असं असताना प्रत्येक कलाकार आपल्या कलेनं रसिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. मग असं असताना त्या कमेंट एक आपुलकेनं बघतो आणि ज्यावेळी तो बघतो त्यावेळी त्याच्या मनाचं खर्चीकरण होतं आणि त्याच्यामुळे तो कुठंतरी 2 पावलं मागं येतो. पण मित्र रसिकांना एकच सांगेन की माझ्याच नाही, माझे कलाकार बांधव जेवढे आहेत ते कसंही असू द्या,
जे काही चुकीचं असेल ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून कोणती हे असेल तर त्यांना विचारा की बोना हे कसं काय केलं असतं, असं केलं असतं चांगलं होईल. हे नक्कीच तुम्हाला जर का कळत असेल ना तर नक्कीच कलाकार बांधवांना सांगा. कुठला तरी कलाकार एक नवीन असेल आणि त्याच्यावर पहिल्यांदाच जबाबदारीची भूमिका आली असेल तर ते तो करताना लडखडतो, कारण सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की तो अशा गोष्टी पटकन हेरतो आणि अशा प्रसारित केल्या जातात. पण माझा कलाकार बांधव आणि त्याच्यामागे आलेल्या कमेंट त्या पाहून त्याचं मनाचं खर्चीकरण होतं. त्याच्यामुळे मी एकच सांगेन, कलाकार हा कलाकार आहे, कलाकारानं कुठची भूमिका करावी, कलेला माझ्या वयाचं बंधन नाही, कलाकारानं कुठची भूमिका करावी यालासुद्धा बंधन नाही. अर्थात माझ्या कंपनीत जी भूमिका कमी पडेल तिथं माझा कलाकार बांधव मला सहकार्य करतो, माझ्या कंपनीतील माझ्या मंडळातील कलाकार किंवा इतर कंपनीतील कलाकार. मग त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यानं जे काही चांगलं प्रेझेंटेशन केलं आहे त्याला प्रोत्साहन द्या, असं माझं एक कळकळी. नपेक्षा काय होतं माहिती आहे का, सध्या आता आम्ही बघतो व्हिडिओ, बरेच कलाकार आहेत, एकासारखा एक असतो. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या काकांसारखे काकाच, दुसरे लोकराजा होणे नाही. कुणीही कितीही प्रयत्न करू द्या, कुणाला ते शक्य नाही, पण त्यांचा वारसा आम्ही चालवतो. मीच नाही, माझे कलाकार बांधव म्हणजे जेवढे आहेत दशावतारी कलाकार तेवढे आपल्या कलेची सेवा करत आहेत. मग तुम्ही जर का याला प्रोत्साहन देत, म्हणजे जर का तुम्हाला कोणाचं चांगलं बोलता येत नसेल ना तर कुणाचं वाईट बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. कारण तुम्ही एखाद्या कलाकारावर टीका करतात, त्याच्या मनाचं खर्चीकरण होतं. त्यानंतर असे पण प्रसंग येतात की तो कलाकार दशावतार सोडण्यावर सुद्धा जातो. माझ्या रसिक बायपापांना कळकळीची एकच विनंती आहे, एकासारखा एकच असतो, दुसरा त्याच्यासारखा होऊ शकत नाही. मग त्या कलाकाराला तुम्ही सहकार्य करा, त्या कलाकाराला तुम्ही प्रोत्साहन द्या. कसं आहे माहिती आहे का, आम्ही रात्रीचे रसिकांच्या मनोरंजनासाठी असतो, कारण दशावतार म्हटल्यानंतर प्रबोधन आणि मनोरंजन या आमच्या गोष्टी आहेत. मनोरंजनातून प्रबोधन करणे आमचं काम आहे. मग असं करत असताना आम्ही घरादारावर तुच्छतेनं पाहतो आणि या म्हणजे गणपतीची सेवा करण्यासाठी येतो. प्रत्येकाला टेन्शनही असतात आणि असं असताना तो आपला विरंगुळा म्हणून यूट्यूब कुठे केव्हा तरी उघडतो आणि त्यावर कमेंट बघितल्यानंतर त्यालासुद्धा वाईट वाटतं किंवा तो नको ते कमेंट करू शकतो आणि ते होऊ नये असं वाटत असेल. किंवा आता मी तर एकच म्हणेन, तुम्ही अशा कमेंट करण्यापेक्षा तुम्ही त्यांना दाखवा ना कसं केलं पाहिजे, बरोबर. तुम्ही दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा ज्या कलाकाराला चुकीचं वाटतं त्या व्यक्तीने, तो दशावतारी कलाकार असू द्या किंवा कोणी असू द्या, त्याने ते सादर करून दाखवावं, जेणेकरून कळेल ना कुणाची किती कुवत आहे ते. म्हणून एकच सांगतो, रसिक नसतील तर आम्हा कलाकारांना महत्त्व नाही, कलाकार नसतील तर रसिकांना महत्त्व नाही. तुमच्यामुळे आम्ही आहोत, आमच्यामुळे तुम्ही आहात. त्याच्यामुळे टीका करणं सोडून द्या, कारण आता बरंच झालं आहे. कारण याच्यामुळे खूप असे प्रसंग घडतात आणि त्याच्यामुळे तुमच्यामुळे एकाचा कोणाचा तरी जीव जाईल, तो वाचवण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगेन. आणि आमचे मित्र मीनानाथ वारंग हे केवळ आमची दशावतारी कला माझीच कंपनी नाही तर प्रत्येक कंपनी स्वतःची कंपनी समजून प्रत्येक कंपनीला ते भेट देत आहेत. कारण अशा खेड्यातल्या काही कंपनी आहेत, मंडळं आहेत जी लोकांना माहीतसुद्धा नाही. त्याच्यामुळे काय होतं तर आम्हासारख्या दिग्गज ज्या 30-40 कंपनी आहेत त्या कंपनींना प्रोत्साहन मिळालं जातं. पण अशा काही चांगल्या कंपनीसुद्धा आहेत, त्या कंपनी उजेडात येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हा सोशल मीडिया वाईट कमेंट करण्यासाठी नाही, तो सोशल मीडिया प्रसिद्ध करण्यासाठी. मग मी तर एकच सांगेन, अशा नवीन कलाकारांना ते प्रोत्साहन देतात, मग त्यांच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही प्रोत्साहन द्या, जेणेकरून एखाद्या म्हणजे जे कलाकार आहेत त्या कलाकारांनासुद्धा तुम्ही प्रोत्साहन द्या, त्यांना एखादा नाट्यप्रयोग द्या, जेणेकरून त्यांचीसुद्धा कला ही वृद्धिंगत होईल. आणि तेच माझे मित्र मला म्हणाले, एके दिवशी म्हणाले की तुला या गोष्टीचं वाईट वाटतं का. तर मी जाहीर सांगितलं की माझी कला आहे, ती कला जगणं गरजेचं आहे आणि ती कला सक्षम राहणं गरजेचं आहे. एक काळ असा होता वारंगसाहेब की ही कला लोप पावते की का अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती. पण माझी कला आहे ही माझ्या मातीतली कला आहे, ही केव्हाही या म्हणजे एक वेळ चंद्र सूर्य जातील पण माझी कला केव्हाही संपणारी नाही. मी गर्वाने सांगू शकतो, कारण माझी कला ही सगळ्या कलेंपेक्षा मोठी आहे. आणि एवढंच सांगेन. आणि थोडक्यात आपण मीनानाथ वारंग यांचं मनोगत ऐकूया. तुम्ही आता दशावतारी कला, आता तुम्ही ही कंपनी स्वतःची समजता आणि या कले म्हणजे आमच्या या कंपनीसाठी स्वतःचं हे करतात. तुम्हाला असे हितशत्रूसुद्धा भेटत असतील की तुम्हाला टोमणे मारत असतील, पण मी तुम्हाला एकच सल्ला देईन, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्हाला जे चांगलं वाटेल त्या पद्धतीनं, तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल, जे चांगलं वाटेल ते नक्कीच करा. तुम्हाला सहकार्य करण्याचं कार्य माझी जबाबदारी ऑन व्हिडिओ सांगतो आहे. पण तुमचं मत काय आहे नाट्यप्रयोगाबद्दल?
आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे आबा कलिंगन तुमच्याशीच स्वतः चर्चा झाली कलेश्वर मंदिराकडे आणि त्यावेळी तुम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलात. पण आत्ता बघितल्यानंतर जे काही चित्र आहे जे तुम्ही सांगून थोडंफार समजलेलं, पण आत्ता बघितल्यानंतर एक उत्तम नाट्यप्रयोग, बांधणीसुद्धा खूप छान आहे. त्याला योग्य संगीत साथ, प्रसंगानुरूप त्यांनी ज्या गीतांची निवड केली आहे, भूमिका पण खूप छान आहेत. आणि पुढे काय होणार, प्रत्येक प्रवेशाला एक आगळं वेगळं रहस्यसुद्धा या प्रवेशाच्या माध्यमातून आहे. आणि कलाकारसुद्धा खूप छान रीतीने त्याला दाद देत आहेत. ज्या रीतीने तुम्ही चरित्र सांगून, कारण आजचा पहिलाच प्रयोग आहे, तरी पण जे काही प्रवेश आहेत ते योग्यरित्या संवादपेक किंवा त्यांची जी काही भाषाशैली आहे त्याचासुद्धा आणि ज्ञानाचासुद्धा एक चांगला वापर, जे तुम्ही चरित्र सांगत असताना जे काही मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवलात त्याचा योग्य जुळवाजुळवसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. खूप छानरित्या सादर करत आहेत. आत्तापर्यंत अर्धा नाट्यप्रयोग झाला आहे, अजून उत्सुकता बाकी आहे. निश्चितच या नाट्यप्रयोगाविषयी पुन्हा कधीतरी पूर्ण नाटक बघितल्यानंतर तुमच्यासोबत येणार आहे. मी माझं श्रेय देईन ते मी माझ्या लिखाणापेक्षा माझ्या कलाकारांना, माझ्या सहकलाकारांना श्रेय देईन. कारण नाट्यप्रयोग लिहिला म्हणजे होत नाही, त्याला न्याय देणं गरजेचं आहे. आणि ते माझे सगळे कलाकार त्या योग्य त्या पद्धतीने त्या भूमिकेला न्याय देतात. आता मला एवढीच भूमिका आहे किंवा मला 2च प्रवेश आहे, मला 4च प्रवेश आहेत, असा कोणताही मत्सर न ठेवता योग्य त्या रीतीने आपल्या कंपनीचा नाट्यप्रयोग कसा होईल याबद्दल प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल खरंच मी भाग्यवान समजेन की माझे सहकलाकार मला असे मिळाले, जे मी एक सामान्य माणूस आहे आणि या सामान्य माणसाला योग्य ती जागा देण्याचं कार्य माझ्या सहकलाकारांमुळे मला घडलं. त्यांच्यामुळे मला मोठेपण मिळते किंवा त्याच्यामुळे त्या कलाकारांमुळे आज मी जो काय आहे तो त्याच्यामुळे मी एकच सांगेन, ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत माझ्या मंडळाला सहकार्य केलात, माझ्या मंडळावर प्रेम केलात, तसंच प्रेम असू द्या. टीका करू नका. जे काही असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. जे काही चुकीचं असेल बिनधास्त सांगा, जेणेकरून आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. कारण माणूस प्रत्येक गोष्टी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिकतच असतो आणि त्याच्यामुळे हे शिकण्याचं वय आहे. माणूस मात्रा झाला मग तरीसुद्धा तो शिकतच असतो, कारण शिक्षण केव्हाही पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे आम्ही अपूर्ण आहोत. तुम्ही नक्कीच या गोष्टीची मार्गदर्शन करा. धन्यवाद. ओके, धन्यवाद. आजच्या या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आबा कलिंगन आपल्यासोबत राहिलेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका आणि अन्य ज्या काही चर्चात्मक गोष्टी होत्या त्या त्यांनी या रसिकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.